तिसऱ्या फेरीमधील लढतीला प्रारंभ होतोय. या ठिकाणी मंगलमूर्ती वाजे संघ बरीच रेस्ट केले, लवकर सामना खेळले होते, बाय मिळाली. त्यांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल ती मंगे स्पोर्ट्स खारकोपर या संघाच्या विरोधामध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामना 3 ओव्हरचा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तो वाजे संघाकडून. सलामीची जोडी मैदानामध्ये पंकज पाटील आणि यज्ञेश पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन विशाल घरत तयार. थोडं स्पीडअप करा या मॅचमध्ये हीच विनंती असेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल विशाल घरतचा आणि भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून. पहिलाच बॉलवर खणखणीत असा षटकार. पहिल्याच बॉलवर षटकारानं मात्र आक्रमक सुरुवात करण्यामध्ये यशस्वी राहिलाय तो पंकज. फुल टॉस आहे, स्वीप केलंय बॉलला. स्क्वायर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅप शोधू शकला नाहीये. खरं तर चांगला चेंडू होता. मी तर म्हणेन वॅकंट एरिया निवडला असता तर नक्कीच धावा जास्त मिळाल्या असत्या, परंतु इकडे एकच धाव मिळेल. 7 वर स्कोअर जाऊन पोहोचलाय. संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा धावसंख्येचा पाठलाग करणं जड जाऊ शकतो. जर पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा उभ्या केल्या वाजे संघानं तर खारकोपर संघाला सुद्धा कठीण होऊ शकेल. बघायचा सामना आपण पाहिला असेल. आज यज्ञेशनं सुद्धा खूप सुंदर फलंदाजी केली. थोडं स्पीडअप करत राहा. चौथ्या फेरीमध्ये MMV धाकटी जुई या संघानं प्रवेश केलाय. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन थोडासा फुटवर्कचा भाव जाणवला. स्पिन मारा आहे विशाल घरतकडे आणि त्याचमुळे चेंडू वळतात त्याचे. आणि फक्त लेग स्पिन नाही, तुम्हाला दोनही बाजूला चेंडू कट करण्याचा क्षमता असणारा हा गोलंदाज. इकडे सुद्धा प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल जरूर त्या ठिकाणी प्राप्त झाले. एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. ती आतापर्यंत 8 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू आहे विशाल घरतचं. अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आज 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये धाकटीजुई संघ चौथ्या फेरीमध्ये प्रवेश केला. या लढतीतील विजेता संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. थोडासा बॅकफुटला आला, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर मात्र कव्हर पॉइंटला एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पंकजच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. स्पिनरच्या अगेन्स्ट फुटवर्कचा वापर करावाच लागतो आणि तेच पदलालित्य मात्र उत्तम पाहायला मिळालं पंकजचं. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, इकडे मात्र बीट केलंय विशालला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 12 धावा. आणि या सरासरीने धावा आल्या तरी खूप चांगली टोटल मात्र पाहायला मिळू शकते. परंतु पाहूया आज संपूर्ण दिवसभरामध्ये प्रतीक पाटीलची षटकं खूप चांगली पडलेत. खारकोपर संघाकडून मी तर म्हणेन यशस्वी गोलंदाज राहिला आहे प्रतीक पाटील आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील या मॅचमध्ये कमबॅक करून देण्याची. विशाल घरत थोडासा महागडा ठरला आहे. 12 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. प्रतीक पाटीलचे षटक फार निर्णायक असेल. दोनही फलंदाज खेळपट्टीवर सुरक्षित आहे, ती जमेची बाब. मंगलमूर्ती वाजे संघाच्या दृष्टिकोनातून थोडं स्पीडअप करा टीम खारकोपर. सूर्य असताना आता मात्र चाललाय अंधुक प्रकाशामध्ये. शेवटच्या मॅचमध्ये कोणत्याही संघाला त्याचा फटका बसू नये हीच आमची सुद्धा अपेक्षा आहे. त्यामुळे विनंती आपण थोडं स्पीडअप करा. चला प्लीज क्विक. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. यज्ञेश पाटील डावखुऱ्यात आताचा शैलीदार फलंदाज ऑन स्ट्राईक नाव. प्रतीक पाटील समोर एक मातब्बर अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला थांबवला जातोय. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला जाईपर्यंत मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. बॅट कट आहे. थँक्यू.
13 धावा धावफलकावर. पंकज हे ट्रम कार्ड आहे. वाद्य संघ ओळखला जातो त्याच्या नावानं. अपेक्षा जरूर आहेत पण आज चांगला परफॉर्मन्स झालाय सगळ्या संघांचा. कोणता संघ आजच्या दिवसामधून पुढे जाणार याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बॅकफुटला गेला त्यानंतर पाहायला गेलं तर पूल करायचा होता समोरच्या दिशेमध्ये. फटका एक्झिक्यूट करण्यात आला लॉंग ऑफला. सिंगल मिळेल पंकजला. सिंगल डबल सुद्धा फार महत्वाच्या ठरतील या मॅचमध्ये. मगाशी आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये धाकटी सुई आणि उत्कर्ष सावळे तो व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या 5 धावा तिथून सामना संपूर्णपणे टर्न झाला. तर धावा महत्वाच्या मिळाल्या धाकटी सुई संघाला आणि त्यानंतर चांगला स्कोर उभा राहिला. पूल करायचं होतं परंतु खूपच बाहेर जाणारा चेंडू हा पंचांनी स्वैर असल्याचं सांगितलंय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. प्रतीक पाटीलचं हे षटक सुरू आहे. राऊंड स्टंप्सनं यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्यासाठी एकच जाब येते सिंगल रन. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आतापर्यंत प्रतीक पाटीलने या ओव्हरमध्ये आणि फार गरजेचं सुद्धा होतं कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 16. 16 ऑन बोर्ड. 4 रन्स पहिल्या 3 चेंडूंमध्ये आलेत. इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक जज करतो. रणजित घेतला त्या ठिकाणी झेल संपलाय. पंकज पाटीलचा खेळ. पहिला धक्का मंगलमूर्ती वाजे टीमला. पंकज पाटील बॅक टू द डगआउट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. तिसरं आणि अंतिम षटक. 10-12 धावा जरी आल्या तरी मी म्हणेन चांगली टोटल संध्याकाळचं सत्र आहे. कदाचित पुरेशा ठरू शकतील परंतु त्यासाठी लढावं लागेल. प्रतीकनं कमबॅक करून दिलं. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. अक्षय घरत.
लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं यावेळेस मात्र वळून खेळला, फटका पूल केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये. फलंदाज होईल बाद. चांगला झेल फिनिश झालाय त्या ठिकाणी. आणखीन एक धक्का मात्र बसला. या मॅच मध्ये कमबॅक करतोय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. चांगला चेंडू फुलर लेंथ होता. खोलात टाकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो. तोपर्यंत मात्र रन कंप्लीट झाले. बाईचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल. इकडे पाहूया डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक मात्र राहिलंय अक्षय घरचा सुद्धा. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि इनिंग ब्रेक. धावा झाल्या त्या बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. 22 वर आटोपलाय. 23 धावांचं लक्ष असलेल्या मॅच मध्ये मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. सुरेश 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 एक मॅच आहे यानंतर. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण लावा लागेल आपण प्लीज.
चला लगेच क्षेत्रक्षण लावा, कारण यानंतर अजूनही एक सामना आहे. ही विनंती वारंवार येते. आपण सामना पाहतो या दोन संघादरम्यानचा. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, तर एका बाजूला मंगलमूर्ती वाजे संघ. प्रथम फलंदाजी करताना तब्बल 22 धावा करता लावल्या. 23 धावांचं आव्हान उभं केलं. 18 चेंडू आणि 23 धावा. या संध्याकाळच्या प्रहरी कसा खेळ राहील, कोणता संघ MMV धाकटीदेवी संघाच्या विरोधात खेळेल आणि सुपर 3 मध्ये जाईल, एक मानाची एक अभिमानाची ही स्पर्धा आहे. संकेत भगत गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर असणार आहे. रणजित पाटील आणि कुणाल घरत हे दोन सलामीर. रणजितने माझा 2 धावा कन्वर्ट केला. तिसऱ्या रनचा प्रयत्न. गोलंदाजी टिचून राहिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर 12 धावा विशाल घरतनं मोजल्या. प्रतीक पाटील तर पहिलं षटक न टाकणं, काहीतरी रणनीती काहीतरी स्ट्रॅटर्जी प्रतीक पाटीलची असू शकते, पण नंतर मात्र त्याने कमबॅक मिळवून दिलाय. उंच आहे, रिकामी जागा आहे. पंकज पाटीलला चेंडू चुकवून जाईल. रिकामी जागा हेरली. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून 1 बाउंड चेंडू गेला. रणजित पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. होत आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि इथे एक चांगला फटका कन्वर्ट केला आहे 4 धावांचा. मंगलमूर्ती वाजे संघ तेवढा सक्षम संघ आहे, पण त्या सक्षमता त्याला दाखवावी लागणार आहे. एक मानाच्या टुर्नामेंटमध्ये पुढचा सामना खेळायचा असेल तर तुम्हाला मात्र लढावे लागणार आहे. लेग बायची धाव मात्र येते. धाव कशी येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. ती धाव आली एक. पहिल्या 3 चेंडूवर मस्त धाव घेत तब्बल 7 धावा जोडल्या जात आहेत. 18 चेंडू आणि 23 धावांचं गणित आहे आणि त्या दिशेनं परफेक्ट नियोजन करताना कुणाल घरत निर्धाव चेंडू खेळतोय. चौदा चेंडू. अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू राहिला हवेत. इथे मात्र प्रेशर क्रिएट झाला. कुणाल घरात आपली विकेट वाचू शकला नाहीये. कुणाल परततोय. पहिली विकेट गमावली आहे. बॉल टू रन जवळपास त्यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये क्लिअर केलं होतं. धावांचं जे धावांचं अंतर पहिल्या 3 चेंडूवर कव्हर केलं होतं, पण इथे निर्धाव नाही तर विकेट्सही गमावली आणि कुणाल घरात परतलाय. प्रतीक पाटील नवीन फलंदाज क्रीजकडे जाईल. तर आता मात्र नाव कोण घेणार, कोण जिंकणार, कोण खेळणार. संकेत भगत चांगला पुनरागमन करतोय. पहिल्या 3 चेंडूवर धावा आल्या त्याला 7. त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि विकेट्स कमबॅक मिळून देणारा षटक. 13 चेंडू 16 धावांची गरज. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. क्या बात. थोडा फक्त लाईन भर काढला संकेत भगत, कारण पायांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. जसा पायांच्यावर चेंडू पडला तसा बॅटचा स्विंग पाहिला. पूर्ण ताकद आणि वेल टायमिंग सत चेंडू फळीच्या या ताळमेळमधनं आला षटकार. बारा चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धा नियम राहिलाय, परंतु काय सुंदर फटका लगावला. सामन्याचा चित्र बदलणारा हा फटका. 12 चेंडू आणि 10 धावा. रणजित पाटील, प्रतीक पाटील, पंकज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. हे षटक
काहीतरी चमत्कार दाखवेल काही अशा मंगलमूर्ती वाजे संघाला राहणार आहे. थर्ड राऊंडचा हा खेळ खेळतोय, परंतु खेळ इथं खेळला जातोय शतरक्षकाकडून. गलीमध्ये उभा असलेल्या शतरक्षकानं मात्र शतरक्षक चेंडू अडवू शकला नाही. सामना बनू शकला असता जर का चेंडू पकडला असता, परंतु पहिल्याच चेंडू आलेल्या या चौकारानं मात्र आता गणित बदलतील. 11 चेंडू आणि निव्वळ 6 धावा. शतरक्षक इथं होणं गरजेचं असतं. धावा जेव्हा कमी असतात त्यावेळेला तुम्हाला जीवाच्या आकांतानं शतरक्षण करायचं असतं. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि चौकाराने सामन्याची मर्यादा स्पष्ट केली आहे. 11 चेंडू आणि 6 धावा. 11 चेंडू 6 धावा हा हे सामना पंकज इतका इजी सोडणार नाही, परंतु पंकजने जरी नाही सोडलं तर शतरक्षक मात्र मस्त चुकी करतायत आणि घरचा रस्ता सुकर करतायत. धाव आली एक जीवनदान रणजित पाटीलला सुटलेला झेल आणि इथे आणखीन एक धाव. आता मात्र इथून उभारी घेणं खूप कठीण जाईल मंगलमूर्ती वाजे संघाला, कारण ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे पंकज पाटीलनं हवा निर्माण जरूर केली होती, पण शतरक्षकाची साथ त्याला लाभत नाही आहे. जोरदार अपील, चेंडू हातामध्ये विसावत नाही आहेत आणि इथे मात्र लेग बाईची एक धाव. प्रत्येक चेंडूवर येणारी धाव, कारण तुम्हाला इथे एक एक धाव वाचवायची आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन हा सामना जिंकू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. 9 चेंडू आणि 4 धावा. धाकटुजी संघात संघाने क्रीडीरा वाईड बॉल. सोप्पा मार्ग आता निवडलाय. पराभव कदाचित अटळ दिसायला लागलाय. शतरक्षकांनी सोडलेली साथ, सोडलेला झेल, खराब शतरक्षण आणि त्याच्यामुळेच हा सामना बनवला तो म्हणजेच मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघानं. रोहित जी या नो बॉल कॉल. आणखीन एक धाव एक्स्ट्रा. ओव्हर स्टेप. येस. रिस्ट हाईट सुद्धा. येस 2 द्यायचे का? क्या बात. 9 चेंडू आणि 3 धावा. पंकजने आता मात्र खांदे टाकले. फिनिश करणारा हा फटका येतो की काय? आला. इट्स अ माहिती. चांगला प्रयत्न राहिला जरूर, परंतु 0005 नंबर्स मात्र हा झेल कन्वर्ट नाही करू शकला. 6 रन्स आला आणि सामना जिंकतोय तो मी मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. मॅन ऑफ द मॅच यायचं लगेच आपण. प्रतीक पाटील ज्यानं धावा दिल्या फक्त 4. अप्रतिम कामगिरी केली. 1 विकेट घेतला आणि फलंदाजी करताना एक षटकार चौकत या सामन्याला क्लिअर केला. प्रतीक पाटील यायचं आहे.